शहादा येथे गौण खनिज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल। शहादा शहराजवळील खेतिया बायपास रोड परिसरात अवैधरित्या गौण खनिज वाहतूक केल्याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात वाहन चालकासह वाहन मालकाविरोधात कारवाई करण्यात आली असून सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना धमकी देणे यासारखे गंभीर आरोपही करण्यात आले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास शहादा खेतिया बायपास रोडवरील नवीन बसस्थानकाजवळ अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गस्तीवर असलेल्या महसूल विभागाच्या पथकाने संशयित वाहनाची तपासणी केली। यावेळी संबंधित वाहनातून अवैध गौण खनिजाची वाहतूक होत असल्याचे आढळून आले। तक्रारदार मंडळ अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कारवाई दरम्यान वाहन मालकाने महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांशी शिवीगाळ करून दमदाटी केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली। यामुळे शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात मंडळ अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाहन चालक अनोळखी इसम तसेच वाहन चालक माडी राहणार होड मोहिदे तालुका शहादा यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमांसह महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस नाईक साहेबराव जाधव करीत आहेत। आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट।